नमस्कार मित्रांनो, किडनी ट्रान्सप्लांट ही किडनी विकारांसाठी अत्यंत महत्त्वाची ट्रीटमेंट आहे. किडनी ट्रान्सप्लांटबाबत समाजामध्ये अनेक गैरसमज असतात व तसेच अनेकांच्या मनामध्ये प्रश्नही असतात. तर या सगळ्या प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत किडनी ट्रान्सप्लांट तज्ज्ञ डॉक्टर सचिन निकम, यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करून योग्य ते मार्गदर्शन घेऊया. डॉक्टर, किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे नेमके काय? नमस्कार. भारतामध्ये दरवर्षी 2 लाखाहूनही अधिक किडनी पेशंटला किडनी ट्रान्सप्लांटची गरज असते. परंतु दुर्दैवाने यामधील फक्त 9,000 ते 10,000 किडनी रुग्णांनाच किडनी ट्रान्सप्लांट किंवा किडनी प्रत्यारोपणाचा लाभ मिळतो. किडनी ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया ज्या व्यक्तीची किडनी ही पूर्णतः खराब झालेली आहे अशा व्यक्तींमध्ये फक्त 2च ऑप्शन उपलब्ध असतात. ते म्हणजे डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट. या प्रक्रियेमध्ये किडनी रुग्णाला एका व्यक्तीची एक किडनी काढून ही ऑपरेशनच्या सहाय्याने बसवली जाते. याला किडनी ट्रान्सप्लांट असे म्हणतात. सर, किडनी ट्रान्सप्लांटमध्ये किडनी कोण देऊ शकतात? किडनी ट्रान्सप्लांट हे 2 प्रकारचे असते. कुटुंबातील एखादी व्यक्ती जवळची किडनी देऊ शकते, याला ब्लड रिलेटेड लिव्हिंग डोनर किडनी ट्रान्सप्लांट असे म्हणतात. किंवा ब्रेन डेड व्यक्तीची किडनी काढून ती किडनीच्या रुग्णामध्ये बसवली जाते, याला कॅडाव्हरिक किडनी ट्रान्सप्लांट असे म्हणतात. तर अशा कुटुंबातील ब्लड रिलेशनमधली कुठलीही व्यक्ती किडनी दान किंवा अवयवदान करू शकते किंवा ब्रेन डेड व्यक्ती आपले किडनी किंवा दुसरे अवयवदान हे करू शकते. सर, आम्हाला सांगा, किडनी ट्रान्सप्लांट आणि डायलिसिसमध्ये उत्तम पर्याय कोणता? किडनी ट्रान्सप्लांट आणि डायलिसिस यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट हाच उत्तम पर्याय मानला जातो. डायलिसिसमध्ये 2 ते 3 वर्षामध्ये येणाऱ्या खर्चामध्ये पेशंट किडनी ट्रान्सप्लांट करू शकतो. किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर पेशंटच्या आयुष्यामध्ये एक चांगल्या क्वालिटीची लाईफ त्याला मिळू शकते. तरुण स्त्रियांमध्ये किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर प्रेग्नन्सी ठेवण्याचा देखील ते विचार करू शकतात. किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर किडनी ट्रान्सप्लांट केलेली व्यक्ती ही नॉर्मल आयुष्य जगून जॉब करू शकते, सगळ्या प्रकारची एक्सरसाइज करू शकते व एका चांगल्या क्वालिटीची लाईफ ते जगू शकतात. डायलिसिसमध्ये पेशंटला वारंवार हॉस्पिटलायझेशन होणे, बऱ्याच वेळेस हिमोग्लोबिन कमी होणे, बऱ्याच वेळेस काही कॉम्प्लिकेशन होणे, इन्फेक्शन होणे याच्या परिणामातनं जावे लागते. परंतु किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर या सगळ्या गोष्टींमधनं पेशंट हा मुक्त होतो आणि एक चांगल्या प्रकारची लाईफ जगू शकतो. आणि यामुळे किडनी ट्रान्सप्लांट हा डायलिसिसपेक्षा उत्तम पर्याय मानला जातो. ज्या व्यक्तींची किडनी ही पूर्णतः खराब झाली आहे किंवा निकामी झाली आहे आणि ज्या व्यक्तींना लॉंग टर्म किंवा लाईफ टाईम डायलिसिस लागणार आहे अशा व्यक्तींमध्ये किडनी ट्रान्सप्लांट करून त्यांना एक चांगल्या प्रकारचं आयुष्य आपण देऊ शकतो. सर, एक सांगा, किडनी ट्रान्सप्लांटमध्ये कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत? किडनी ट्रान्सप्लांट करताना किडनी देणारी व्यक्ती ही कुटुंबातील ब्लड रिलेशनमध्ये असणे आवश्यक आहे. तसेच किडनी घेणाऱ्या व किडनी देणाऱ्या या दोघांचाही रक्तगट मॅच होणे हे गरजेचे असते. कॅडाव्हरिक किडनी ट्रान्सप्लांटमध्ये देखील किडनी घेणारा व्यक्ती व ब्रेन डेड व्यक्ती ह्या दोघांचाही रक्तगट मॅच होणे जरुरीचे असते. सर, किडनी ट्रान्सप्लांटमध्ये कुटुंबातील व्यक्तींचा रक्तगट मॅच होत नसेल तर काय ऑप्शन उपलब्ध आहे? किडनी ट्रान्सप्लांटमध्ये कुटुंबातील व्यक्तीचा रक्तगट हा पेशंटसोबत मॅच होत नसेल तर यावेळेस आपण ABO इनकम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लांट देखील करू शकतो. या ट्रान्सप्लांटमध्ये खर्च हा काही लाखांनी जास्त येतो व यामध्ये पेशंटला प्लाझ्मा थेरपी केली जाते. या ट्रान्सप्लांटमध्ये पेशंटला ट्रान्सप्लांट केल्यानंतर इन्फेक्शन होण्याची संभावना थोडी इतर किडनी ट्रान्सप्लांटपेक्षा जास्त असू शकते. तसेच दुसरा पर्याय हा स्वॅप किडनी ट्रान्सप्लांट असा असतो, याला पेअर किडनी ट्रान्सप्लांटेशन असं देखील म्हणतात. आणि तिसरा पर्याय हा कॅडाव्हर किडनी ट्रान्सप्लांट म्हणजेच ब्रेन डेड व्यक्तीची किडनी घेऊन ती रुग्णाला बसवली जाऊ शकते. याकरता पेशंटने डायलिसिसवरती असणाऱ्या पेशंटने आपला जवळच्या हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांटसाठी नंबर लावणे जरुरीचे असते. सर, माझ्या मनात एक प्रश्न आहे, किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर किडनी देणाऱ्या व्यक्तीने काय काळजी घ्यायला हवी आहे? किडनी ट्रान्सप्लांट सर्जरीनंतर किडनी देणारा व्यक्ती हा 5 ते 7 दिवसामध्ये डिस्चार्ज केला जातो. त्यानंतर ती व्यक्ती 2 ते 3 आठवड्यानंतर आपलं नॉर्मल आयुष्य जगू शकते. परंतु पुढे
प्रत्येक 3 किंवा 6 महिन्यानंतर त्यांनी किडनी तज्ज्ञांकडनं जाऊन आपल्या किडनीची चेकअप करणे जरुरीचे असते. आपला ब्लड प्रेशर, आपली शुगर, आपले युरिन, आपलं क्रिएटिनिन हे योग्य आहे की नाही याची तपासणी करणं गरजेचं राहतं. त्याच पद्धतीने अशा व्यक्तीने कुठल्याही प्रकारचे पेनकिलरची औषधं किंवा किडनीला हानिकारक अशा अँटीबायोटिकची औषधं हे घेणे टाळणे गरजेचे असते. दिवसातून किमान 2 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक असते. त्याच पद्धतीने अशा व्यक्तीने किडनी स्टोन होऊ नये यासाठी देखील योग्य आहार घेणे गरजेचे असते व योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. किडनी डोनर हा व्यक्ती किंवा किडनी देणारी व्यक्ती किडनी दिल्यानंतर ऑपरेशननंतर आपले आयुष्य आहे त्या पद्धतीने नॉर्मल जगू शकतो. यामध्ये त्याचे आयुष्य कुठल्याही कारणास्तव कमी होऊ शकत नाही. फक्त त्याने आपल्या स्वतःची काळजी व रेग्युलर चेकअप किडनी तज्ज्ञांकडून करून घेणे गरजेचे असते. सर, एक महत्त्वाचा प्रश्न, किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर पेशंट किती वर्ष चांगले आयुष्य जगू शकतो? किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर पेशंट किमान 10 ते 15 वर्ष एक चांगले आयुष्य जगू शकतो. भारतामध्ये जे काही किडनी ट्रान्सप्लांट केले जातात यामध्ये 70 ते 80% किडनी पेशंट हे किमान 10 ते 15 वर्ष चांगल्या प्रकारचे आयुष्य जगू शकतात. 5 ते 10% रुग्णांमध्ये ट्रान्सप्लांट केल्यानंतर किडनी ही 5 ते 7 वर्षापर्यंत चालते. परंतु डायलिसिसच्या कंपॅरिझनमध्ये किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर एक पेशंटला चांगले आयुष्य मिळते व ती किडनी 10 ते 15 वर्ष किमान चालू शकते. काही पेशंटमध्ये किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर अगदी 20 ते 22 वर्षांपर्यंत देखील ते चांगले आयुष्य जगू शकतात. सर, किडनी ट्रान्सप्लांटसाठी काही वयोमर्यादा आहेत का? किडनी ट्रान्सप्लांट सर्जरीमध्ये किडनी डोनर व किडनी रिसिपियंट म्हणजे पेशंट हे 2 व्यक्ती इन्व्हॉल्व असतात. यामध्ये किडनी डोनरचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असावे. किडनी रिसिपियंट म्हणजे पेशंटला कुठल्याही प्रकारची वयोमर्यादा नसते. सर, किडनी ट्रान्सप्लांटसाठी कोणत्या फॉर्मॅलिटीज आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागतात? किडनी ट्रान्सप्लांटसाठी गव्हर्नमेंट रूल्सनुसार लागणारी सगळं कागदपत्रांची पूर्तता व त्यांची लिस्ट आपल्या डॉक्टर निकम किडनी केअर सेंटरमध्ये प्रत्येकासाठी अवेलेबल आहे. मित्रांनो, आज आपल्या सोबत होते किडनी विकार तज्ञ डॉक्टर सचिन निकम यांनी अनेक किडनी ट्रान्सप्लांट सक्सेसफुली केलेल्या आहेत. किडनी ट्रान्सप्लांटसाठी लागणारे डॉक्युमेंट लिस्ट तसेच उत्तम मार्गदर्शन आपल्याला डॉक्टर निकम किडनी केअर सेंटरमध्ये उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.